नमस्कार. आज आपण हे वेगळ्या प्रकारचे हॉट पॅड्स किंवा टेबल मॅट्स म्हणतो ना, ते शिकणार आहोत. हे सगळे पानांच्या आकाराचे आहेत आणि दिसायला अतिशय आकर्षक दिसतात. लहान लहान लोणच्याच्या बरण्या, जॅमच्या बरण्या, कपबशी म्हणजे चहाचा कपबशी असं पद्धती काही ठेवायला तुम्हाला याचा खूप उपयोग होईल. हे गिफ्ट द्यायला पण अतिशय चांगले आहेत. थोडे जाडजूड केलेले आहेत, आतमध्ये पॅकिंग आहे आणि त्यामुळे ह्याच्यावरती गरम वस्तू आरामात तुम्ही ठेवू शकता. आज आता आपण हे शिकूया. शिवायला कठीण अजिबात नाही आहे, फक्त थोडीशी ट्रिक आहे शिवण्याची. ती जमली की तुम्ही पाहिजे तेवढे असे तयार करू शकता, गिफ्ट देऊ शकता. आता आधी आपण बघूया की आपल्याला ह्या अशा पद्धतीचा टेबल मॅट किंवा हॉट मॅट कोस्टर तयार करण्यासाठी काय काय लागेल. तर सगळ्यात आधी इथे मागच्या बाजूचा जो कापड आहे अशा पद्धतीचं एक लागेल, साधारणसं लायनिंगचं जे आपण कापड म्हणतो ते लागेल. नंतर एक लांब आपल्याला पायपिन लागेल, भरपूर लांब पायपिन, कारण ही इथून अशी पूर्ण आपल्याला फिरवायची आणि इथपर्यंत असं एक त्याचा लूप तयार करायचा आहे. त्यामुळे एक लांब लचक पायपिन लागेल. पायपिनचा मी व्हिडिओ आधीच टाकलेला आहे की मोठी पायपिन कशी करता येते आणि त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, म्हणजे तुम्हाला तो पण व्हिडिओ बघता येईल. नंतर आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे चिंध्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिजे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपण पान करतोय म्हणजे लगेच हिरव्याच रंगाची कापडं पाहिजेत अशी नाही. जी पण तुमच्याकडे रंगीत असतील कापडाच्या चिंध्यात तुकडे पडलेले ते सगळे चालतील. आणि नंतर आतमध्ये भरण्यासाठी चिंध्या, जुन्या कापडांचे तुकडे विकडे असे छोटे छोटे तुकडे कापायचे आणि ते आत भरायचे. असे कोंबू नका एकदम. आणि स्पंज वगैरे अजिबात आत टाकायचा नाही, कारण गरम भांडं आपण त्याच्यावर ठेवणार आहोत. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की स्पंजनी आत टाकायचा. तर ह्या एवढ्याच वस्तू आपल्याला लागणार आहेत. आता सुरुवात कशी करायची, तर आपल्याला 12 इंच बाय 5 इंच 12 इंच बाय 5 इंचाचे असे 2 तुकडे लागतील आणि ते ह्याचे कापून घ्यायचे, ज्याचं आपल्याला अस्तर करायचं आहे, म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला हे सगळे तुकडे जोडायचे आहेत. तर ते अशा रंगाचं, कुठल्याही रंगाचं घ्या तुम्ही, प्लेन, त्याचे असे तुम्हाला 2 तुकडे लागतील 12 इंच बाय 5 इंचाचे. ते आधी आपण कापून घेऊया. आता बघा, हे आपण असे 2 तुकडे मापाचे कापून घेतलेत 12 इंच बाय 5 इंचाचे. असे 2 तुकडे कापून झाले की ह्यातला पहिला तुकडा एक घ्यायचा आणि त्याला एक कुठलाही त्रिकोणी तुकडा घ्या तुम्ही, छोटासा इथे असा ठेवायचा आणि ह्याच्यावरनं सरळ शिवण मारायची. काही याला असं सुलट आणि उलट असं करून काय नाही, सरळ असं सुलट ठेवायचं आणि ह्याच्यावरनं पहिली शिवण मारायची. पहिली शिवण मारल्यानंतर काय होईल, हा तुकडा ह्याच्यावर इथे फिक्स होऊन जाईल. हा फिक्स झाल्यानंतर दुसऱ्या रंगाची एखादी पट्टी घ्यायची, जी ह्याला कॉन्ट्रास्ट असेल किंवा ह्याच्यावरती शोभून दिसेल अशी पट्टी. जसं तर मला एक हा तुकडा मिळाला आहे, तर हा तुकडा ठेवताना मी उलटा ठेवणार ह्याच्यावरती, असा, कळलं का? हा ठेवून ह्याच्यावरनं अशी शिवण मारणार आणि हा उघडला गेला की हा असा होणार. असं करत करत तिरप्या 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 करत वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या मी ह्या थेट शेवटपर्यंत जोडणार आहे. तर आता मी तुम्हाला ते दाखवते कसं जोडत जायचं. आता बघा, हा पहिला तुकडा मी असा हा तिरका जोडून घेतलेला आहे. आता दुसरा तुकडा ह्याच्यावरती मला लावायचा आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे हा मी असा इथे ठेवला, ह्याच्यावरती सुलटवर सुलट अशी जोडायची, हे असं ठेवायचं आणि हे उघडून ह्याच्यावर आलं पाहिजे. तर त्यामुळे थोडंसं हा तुकडा थोडासा बाहेर घ्यायचा, कापडाच्या बाहेर घ्यायचा थोडा, आणि मग हे जोडायचं. आता आपण बघूया हे. आणि एक बारीकशी कात्री आपल्या सोबत ठेवा, कारण की हे असं सारखं आपल्याला हे धागा कापायला लागणार आहे. आता बघा, हे अशा पद्धतीने दिसेल हे उघडल्यानंतर. हे ह्याच्यावरती पूर्ण अटॅच झालं, ही पट्टी दिसते का तुम्हाला? आता ह्याच्यावरती मला तिसरी पट्टी लावायची. तर तिसरी मी कुठल्या वेगळ्या रंगाची घेईन, समजा मी ब्राऊन कलरची घेतली, ते परत अशी सुलटवर ही अशी ठेवणार आणि लक्षात प्रत्येक वेळा ठेवायचं की उघडल्यानंतर पूर्ण कापड ह्याच्यावर यायला पाहिजे, कुठली गॅप राहता कामा नये. तर हे अशा पद्धतीने ठेवून आता मी तिसरा तुकडा जोडणार.
थोडंसं इथे बाहेर ठेवायचं आणि मग सुरू करायचं जोडायला. आणि अशा जेवढ्याही वेगवेगळ्या रंगाच्या तुमच्याकडे पट्ट्या असतील तेवढ्या अशा जोडत चला. हिरवाच रंग पाहिजे असा काही हट्टाग्रह करू नका. आणि असं सारखं आपल्याला हे कापड मात्र मधनं धागा मात्र कापायला लागणार. आता ही बघा, ही तिसरी पट्टी पण जोडून झालेली आहे अशी. आता चौथी घ्यायची. चौथी आता समजा ही मी हिरवी घेतली, ही लहान पडते, मग मी दुसरी बघते. आता ही एक आहे रंगीत, ही जराशी लांब आहे, मग ही ह्याच्यावर ठेवणार, ही उघडल्यानंतर ही अशी दिसणार. असं पद्धतीने पूर्ण हे कापड मी कंप्लीट करणार आहे. आता बघा, हे आपले दोन्ही तुकडे पट्ट्या लावून तयार आहेत. या 2 तुकड्यांमध्ये तुम्हाला एक छोटासा फरक लक्षात असेल. छोटासा आहे पण महत्त्वाचा आहे. पहिल्या तुकड्याला आपण अशा पद्धतीने जोडलेलं आहे, अशा पद्धतीने तिरक्या रेषा जोडल्या. म्हणजे पहिला त्रिकोण तुकडा मी इकडे लावला डाव्या हाताला. आता दुसरा जो रेक्टँगल पीस घेतला होता मी 12x5चा, त्याच्यात पहिला तिरपा तुकडा मी उजव्या हाताला लावला आहे, बरोबर त्याच्या विरुद्ध, म्हणजे मिरर इमेज ज्याला आपण म्हणतो ना तशा पद्धतीने. आणि ह्या वेळेला अशा पट्ट्या जोडलेल्या आहेत. आता तुम्हाला लक्षात येते की ह्या पट्ट्या बऱ्याच बाहेर निघालेल्या आहेत बघा. हे सगळं हे फिनिशिंग नाही आहे आत्ता, हे सगळं असं आपण नुसतं जोडून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे सगळं कापून व्यवस्थित करून घ्यायचं चौकोन आधी या दोन्ही तुकड्यांचं. तुम्हाला आता हळूहळू लक्षात येत असेल की हे जेव्हा असे जोडल्या जातील तेव्हा पानाचं जी अशी रेषा असतात ना, शिरा, पानाच्या शिरा, तसं तयार होणार आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही गरज नाही आहे की अमोरासमोर एकसारखेच रंग यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये येऊन गेलेत पण तसे यायलाच पाहिजे असं म्हणून काय अट्टहास करू नका. कुठल्याही रंगाची शिरा कोणाच्याही रंगाच्या समोर आली तरी चालते, कारण ह्याच्यात मुळात चटक रंग आणि रंगसंगती हीच महत्त्वाची आहे, दुसरं काही नाही. तर आता आपण हे सगळे एकसारखं कापून ह्याचे आयत 12x5चे 2 तुकडे तयार करून घेऊया. हे आता बघा, एकसारखं कापल्यानंतर हे 2 तुकडे इतके व्यवस्थित छान दिसत आहेत. आता काय करूया आपण, यांना हे असं करून इथे पानाचा आकार द्यायचा आणि इथे जोडून घ्यायचं. सगळ्यात आधी इथे जोडून घ्यायचं आणि मग इकडे पानाचा आकार देऊन मग तसं कापायचं. ठीक आहे. तर पहिले आता आपण ह्याला जोडून घेऊ. आता जोडताना पण काय लक्षात घ्या, इथे बघा हे केशरी रंगाच्या ज्या पट्ट्या आहेत त्या माझ्या नेमक्या अमोरासमोर आल्यात, त्यामुळे मी ह्याला थोडंसं फिरवून अरेंज करते की बघूया वेगळ्या पद्धतीने केलं तर कसं दिसेल, थोडं वर खाली होतं आहे का. हो, आता इथे बघा हे जरासं वर खाली होतं आहे, त्यामुळे हे जरासं चांगलं दिसतं आहे, किंवा हे असं दिसतं आहे का चांगलं असं मी बघीन. पण इथे परत त्या केशरी एकमेकांच्या अगदी समोर येत आहेत, त्यामुळे मी असं बघीन की ते केशरी एकमेकांच्या समोर यायला नको. तर अशा पद्धतीने ही रंगसंगती जरा चांगली दिसते. तर सगळ्यात पहिले मी असं एकावर एक ठेवते आणि ह्याला सरळ आधी जोडून घेते. आता पहा, जोडल्यावर हे इतकं सुरेख दिसतं आहे. आपल्याला आता ह्याचा पानाचा आकार द्यायचा. हे फोल्ड करून घेतलं मी आणि ह्याच्यावरती आता मला पानाचा आकार द्यायचा. ते एक तर मी नमुन्यादाखल हे एक असा कागदाचा तुकडा घेतलेला आहे जो 12 इंच बाय, म्हणजे पूर्ण वहीचं पान आहे ना सरळ तसंच घेतलं आहे. 12 इंच बाय माझ्या अंदाजाने हे 4 इंच काहीतरी आहे. 12 इंच बाय 4 इंच आहे. तर आधी मी अशी उभ्यात घडी घातली, नंतर अशी आडव्यात घडी घालून ह्या अशा पद्धतीने त्याला जोडून याला मी असा आकार दिलेला आहे. आता तो कापून तो पानाचा आकार ह्याच्यावर असा ठेवायचा आणि ते लक्षात ठेवायचं हे बंद भाग आहे, त्यामुळे हा बंद भागावर बंद भाग ठेवायचा आणि मगच त्याला कापायचं. तर हे आता आपण एकदा नमुना तयार करून घेऊया. आता हा बघा, आपला हा नमुना तयार झाला आहे. चांगलं एवढं रुंद पान तयार होणार आहे. ही घडी घालायची आणि ही जी शिवण घातलेली आपण ही ओपन बाजू आहे. ही जी शिवण घातली आहे इथे आता हे ठेवायचं आणि शिवणीची जी काय माया आहे आपली, हे शिवणीची ह्या पट्टी एवढी सोडून इथे असं हे पान ठेवायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला अशा आकारात कापायचं. तर हे कापण्यासाठी आधी काय करून घ्या, हे पान इथे टाचून घ्यायचं. टाचण्याने म्हणजे सरकायचं नाही. ते एक तुम्हाला सांगते, हे शिवायला म्हणजे ह्या पट्ट्या जोडायला जरा वेळ लागतो खरा, पण हे तयार झाल्यानंतर इतकं सुरेख दिसतं की तुम्हाला म्हणजे खरंच वाटेल की हा एकदम वेगळ्या प्रकारचा आणि छान प्रोजेक्ट आहे. म्हणजे मला स्वतःला इतका आवडला की मी पर्सनल माझ्या उपयोगासाठी स्वतः 4-5 तयार केले. सहसा मी करते तयार, नाही असं नाही, पण मला हा स्वतःला
प्रकारच खूप आवडला. आणि ह्याच्यामध्ये माहिती आता हे ज्या साईडच्या चिंध्या उरल्या तर नाही सगळे तुकडे, हे नाही का, हे कापल्यानंतर आजूबाजूचे उरलं तर हे सगळं आतमध्येच पॅकिंग म्हणून आपल्याला परत वापरता येतं. म्हणजे एकही कणसुद्धा तुमचा फुकट जात नाही. आता हे असं ठेवलेलं आहे मी. आणि हे असं आता मी सरळ पान ह्या आकारात मी कापून घेणार. हे असं सरळ कापत जायचं. तुम्हाला आणखीन रुंद हवं असलं तर आणखीन बाहेरनं तुम्ही कापू शकता. माझ्या मताने एवढं सफिशियंट आहे म्हणून मी आता हे बघा, हे परत तुम्हाला असं वाटेल हे सगळं फुकट गेलं का. तुम्हाला कशा त्याचा उपयोग करायचा असेल पॅचवर्कमध्ये करा, नाही तर ह्याचे परत बारीक बारीक तुकडे कापायचे आणि हे ह्याच्यात आपल्याला पॅकिंगला परत भरायला लागणारच आहेत. तेव्हा हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. कात्रीने छोटे छोटे तुकडे करायचे त्याचे. तर हे बघा बाजूला केलं. हे बघा, हे आपलं सुरेखचं पान तयार झालेलं आहे. बरोबर. आता ह्याला मागच्या साईडला परत आपल्याला एक खोळसारखी शिवायला लागणार नाही का, म्हणजे ह्याच आकाराचं. तर ते हे जे माझं कापड उरलेलं होतं ह्याच्यावर मी हे सरळ पान ठेवणार. हे पान ह्याच्यावर ठेवणार आणि याला मी सरळ कापत जाणार. म्हणजे माझ्याकडे या आकाराचं बरोबर एक असं पान तयार होईल. आणि मग मी त्याला चारीकडनं शिवून इथे एवढी एवढी गॅप सोडणार, साधारणतः एक 4-5 इंचाची. आणि त्याच्यातून आतमध्ये सगळं मी पॅकिंग भरणार. काय तुकडे तुकडे कापडाचे निघतात ते सगळे आत भरणार. आपल्याला किती जाडी हवी आहे अशी बघा की तुमच्या मशीनवरनं तेवढं जाड शिवल्या जाईल. अतिरेकी जाड पण करू नका, कारण की मग ते खडबडीत होतं आणि मग ते पान नीट बसत नाही. हे बघा, तर हे तुम्हाला ह्याच्यातनं जाडी तर कळणार नाही, पण हे साधारणतः तुम्हाला स्वतःलाच अंदाज येईल की साधारण आपल्याला किती भरायला पाहिजे आणि आपलं मशीन किती याच्यानं. आणि गाठूळ गुठूळ आत होता कामा नये. आणि म्हणूनच काय करायचं, हे जे सगळे साईडचे उरले ना ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग भरायचं. तर आता मी काय करणार आहे, हे पान मी परत एकदा ह्या कापडावरती अटॅच करून घेते सगळीकडनं अशा पद्धतीने. असे तुम्ही वॉल हँगिंग्स करू शकता, तुम्ही कित्येक प्रकार करू शकता. तुम्हाला सांगते, पॅचवर्क म्हणून तुम्ही समजा हॉलमध्ये तुमचे जे टेकायच्या उशा असतात ना त्याच्या एक असं पान तयार करून त्याच्यावर पॅच म्हणून तुम्ही लावू शकता. सगळीकडनं तुम्ही तो ब्लँकेट स्टिच करून त्याला सगळीकडनं अटॅच करून घ्या. किंवा पडद्यांवरती अशी ही पानं तयार करून प्लेन कापडावरती लावू शकता. किंवा तुमचं चादरी तयार करू शकता. असं पॅचवर्क तयार करून इतकं सुरेख दिसतं, हे पाहिल्यावर असं म्हणजे एकदम नजरेत भरतं. त्यामुळे तुम्ही हे करून बघा. मी तर हे डायनिंग टेबलच्या मॅट्स म्हणून केलेलं आहे, पण तुम्ही ह्याचे अनेक ठिकाणी ह्याचे उपयोग करू शकता. लहान मोठी पानं तयार करू शकता. आता हे एकदम कसं मोठ्या साईजचं मी तयार केलं आहे पान. तुम्ही लहान लहान छोटी छोटी पानं अशी चिंध्या ज्या उरतात ना आपल्याला कळत नाही ना चिंध्यांचं काय करावं, तर त्याच्यासाठी हे अशी छोटी छोटी पानं तयार करून तुम्ही वॉल हँगिंग करू शकता. एक मोठं, एक त्याच्याहून थोडंसं लहान, एक त्याच्याहून थोडंसं लहान, असं करून वॉल हँगिंग तयार करू शकता. अशी आता मी तुम्हाला आयडिया दिली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय कसं करायचं असेल ते करा. आता हे बघा, हे तयार झालं. आता ह्याला मी इकडून शिवणार, इथे एवढी गॅप ठेवणार, हे असं पूर्ण अखंड शिवत येणार. आणि मग सगळ्यात शेवटी मी पायपिंग फिरवणार आहे. तर ह्यावेळेला मी ही रंगीत पायपिंग घेतली, म्हणजे प्रिंटेड पायपिंग घेतलेली आहे. तुम्हाला प्लेन लावायची असली तर प्लेन पण लावू शकता. आणि ही मागच्या बाजूनी म्हणजे उलट्या बाजूनी जोडायची आणि वरच्या बाजूनी फोल्ड करून सगळीकडनं शिवायची. तर ते मग मी नंतर तुम्हाला परत सांगते. आता पहा, सगळीकडनं माझं शिवून झालेलं आहे. आता ही जरा इकडनं थोडी जाड शिवण आहे, इथून जाड शिवण आहे रुंद म्हणजे. तर हे काय करायचं, हे आपण कापून ह्याला थोडंसं जवळून घ्यायचं, कारण की आपल्याला पायपिंग लावायची आहे. तर खूप रुंद अशी शिवण साईडची असलेली चांगली नाही, कारण की आपल्याला मग पायपिंग लावताना जरा त्रास होईल. आतमध्ये नीट दबल्या गेलं पाहिजे ना कापड, म्हणून हे असं थोडं थोडं कापून टाकायचं. अशा पद्धतीने मी हे आता हे थोडंसं कमी कमी शिवण ठेवते आहे, म्हणजे पायपिंग जोडायला मला नंतर त्रास नाही होणार. हे असं. आता ह्या सगळ्या झाल्या माझ्याकडल्या चिंध्या. ही इथे गॅप ठेवलेली मी. आता ह्याच्यात माझा हात जाईल एवढी गॅप ठेवायची, एवढा हात तरी जायला पाहिजे. असं आतपर्यंत मला अशा चिंध्या भरता आल्या पाहिजे, अगदी कमी ठेवू नका. आणि आता हे जे माझे तुकडे हे होते हे मी असे आतमध्ये भरणार. हे घातले आतमध्ये, याच्या आतमध्ये टाक. आणि असे आणखीन काय काय असतील ते टाका. आता हे उरलेलं आहे ना, हे ह्याचेसुद्धा मी काय करणार, असे छोटे छोटे तुकडे करणार
आणि हे छोटे छोटे तुकडे मी नंतर मग ह्याच्यात भरणार. हे असं तुकडे तुकडे करायचे याचे. आणि घरातली लहान मुलं असतात ना, त्यांना उद्योग नसतो काही, सारखे त्या ह्याच्या पुढे असतात, मोबाईल पुढे, त्यांना बसवा कापायला. छान तुम्हाला मदत करतील. कापडाचे तुकडे, घरातले जुने कपडे असतील ना, त्याचे असे बारीक बारीक तुकडे करा आणि त्याच्या आतमध्ये पॅकिंग करून टाका. म्हणजे ते फुकट पण नाही जात, वापरच्या वापर होतो आणि आतमध्ये तुम्ही पुन्हा पॅकिंग काय केलं आहे तुम्हालाच फक्त माहिती. असे सगळे चिंध्या बिंद्या सगळे हे असे बघा, हे असे मी तुकडे केलेले आहेत. हे सगळे आता मी आत भरून टाकणार. हे सगळं मी ह्याच्या आत टाकून देणार, ज्याचा काही मला उपयोग नव्हता. आत टाकल्यानंतर हाताने एकदा असं सगळे नीट पसरून घ्यायचं, एकसारखेपणाने सगळे असं पसरून घ्यायचं. हे असं इथे पण भरणार आणि भरल्यानंतर मग मी हे तोंड बंद करून टाकणार, शिवून टाकणार पूर्ण. हे झाल्यानंतर ही जी पायपिंगची पट्टी आहे ही, तर ही उलट्या बाजूनी इथून जोडायला सुरुवात करायची. उलट्या बाजूनी अशी जोडायची आणि मग ती इथून वरती घेऊन इथून वरच्या बाजूने त्याला शिवण मारायची आपल्याला. हे आता ह्याच्या आतमध्ये सगळं पॅकिंग करून झालेलं आहे आणि मी हे जे उघडं तोंड होतं हे बंद केलेलं आहे. आता हा असा इफेक्ट द्यायचा आपल्याला पानांचा, म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला क्विल्टिंग करायचं आहे, पण ते सगळ्यात आपण शेवटी करणार आहोत. आता काय करा, तुम्ही ही पायपिंग हातात घ्या आणि या टोकापासून सुरू करायचं. टोकावरती थोडंसं इथे सोडून द्यायची पट्टी, एवढी एवढी सोडून द्या आणि उलट्या बाजूनी इथून अशी जोडायला सुरुवात करा. उलट्या बाजूनी इथनं अशी पूर्ण अशी शिवण मारत मारत हे असं असं करत 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 हे इथपर्यंत या. इथपर्यंत आलं की थोडंसं जास्त सोडा, कारण तुम्हाला त्याचा लूप तयार करायचा आहे. इतकं इतकं सोडून एवढं कापून द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की साधारण किती पायपिंग लागणार आहे. तुम्हाला एक्झॅक्ट मेजरमेंटची तयार करायची असेल तर टेप फिरवून आधी मोजून घ्या की तुम्हाला पायपिंग किती लागणार आहे आणि मग इथे एवढं कट करा, म्हणजे एवढी लूपसाठी तयार होईल. हे इथपर्यंत शिवून झालं की मग नंतर ही जे असं इकडे होतं ना, हे असं केलेलं, तर ही इथून ह्याच्यावरून इकडे घ्यायचं समोरच्या अंगावर आणि इथून अशी ती वरून आपल्याला शिवण फिरवायची. आता बघा, हे इथून मी उलट्या बाजूनी पायपिंग जोडली. आता पायपिंग जोडताना मी सांगितलं तसं सुरुवात करताना थोडंसं इथे जास्त ठेवायचं ना, उलट्या बाजूनी बघा हे असं, आणि हे असं 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 हे शिवत शिवत यायचं. दुसऱ्या टोकावर आलं की इथे एक चिमटा घ्यायचा आहे तुम्हाला, इथे कापड चिमटी घ्यायची आणि परत हे असं जोडत जोडत इथपर्यंत या आणि थोडंसं हे कापड जास्तीचं ठेवून द्या. हे मी जरा जास्तच ठेवलेलं आहे, मी नंतर कापून घेईन. आता काय करायचं, हे झाल्यानंतर हा भाग उचलला आणि हा ह्याच्यावरती ठेवून मी आता ही पायपिंग अशी वरून शिवण मारणार ह्याला. ठीक आहे, हे असं मी आता वरून पूर्ण शिवत येणार अशा पद्धतीने. आणि असं करत करत मी इथे शेवटाला आले की हा जो जास्तीचा तुकडा हा आत जाईल ह्याच्या, आणि ह्याच्यावर नाही असं करत ही मी अशी नाडी तयार करीन आणि नाडीचा असा हा लूप तयार करीन, असं तयार होईल. तर हे बघा, ही पायपिंग माझी सगळीकडनं जोडून झालेली आहे आणि मागच्या बाजून ही लूप करून मी इथे असं 2दा-3दा पक्कं केलं आहे. आता क्विल्ट करायचं आहे. तर आता हे जे हललेले तुकडे असतील ते परत एकदा नीट असे करून घ्यायचे, हाताने जरा असं ठोकायचं त्याला आणि मग सगळ्यात पहिली शिवण मारायची ही स्ट्रेट, आणि मग ह्या प्रत्येक पट्टीच्या मध्यभागातून घ्यायची, इथे घ्यायची, इथून इकडे वळायचं, इथे वळायचं, इथे यायचं, इथे यायचं, असं करून प्रत्येक पट्टी जी आहे ती आपल्याला क्विल्ट करायची. हे बघा इथे दिसतंय का तुम्हाला, प्रत्येक पट्टीच्या मध्ये ही शिवण आलेली आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक रंगाला आपण इथे क्विल्ट करत जायचं आहे आणि अशा प्रकारे आतल्या चिंध्या ज्या अशा हलत आहेत त्या सगळ्या पक्क्या करून टाकायच्या. तर हे बघा, हे पूर्ण आपलं क्विल्ट करून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं सुरेख एक डायनिंग टेबल मॅट, म्हणजे काय म्हणू याला, हॉट पॅड, कोस्टर, जेही काही तुम्ही म्हणा, ते तयार झाले. आता ह्याच्यात 1-2 सूचना मला तुम्हाला सांगायच्या होत्या की जी पायपिंग होती ती मी साधारणतः 1.5 इंच रुंदीची पायपिंग घेतलेली होती.
1.5 इंचाची सफिशियंट असते. आणखीन दुसरं काय सांगायचं होतं बरं, की हे जेव्हा तुम्ही क्विल्ट कराल तर आता हे थोडंसं जाड आहे ना, तर तुम्ही टाक्याची रुंदी थोडीशी वाढवून घ्या. मी इथे बघा, इथे थोडीशी टाक्याची रुंदी किंचितशी वाढवलेली आहे, म्हणजे जाड ह्याच्यावरनं शिवायला तुम्हाला त्रास नाही होणार. तर अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी कोस्टर्स हे तयार करा, हॉट पॅड्स तयार करा, वाटल्यास वॉल हँगिंग्स तयार करा, पडद्यावरती त्याचं पॅचवर्क किंवा ज्याला आपण मोटिफसारखं म्हणतो तसा तयार करा, पानाचे मोटिफ्स लावा, बेडशीट्स तयार करा, बेड कवर्स तयार करा, पुष्कळ काही ड्रेसिंग टेबलच्या सुद्धा तुम्ही असे 3 मॅट्स करू शकता, किंवा एकाला एक असे 3 जोडून छोटे पानं अशी जोडून तुम्ही एक असं छानसं एक पीस तयार करू शकता. खूप आयडियाज याच्यात होऊ शकतात आणि तुमचा वेळ पण चांगला जाईल आणि गिफ्ट द्यायला पण पुन्हा हे चांगलं आहे. तर बघा, तुम्हाला आवडलं तर जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुमचा अभिप्राय मात्र मला नेहमीप्रमाणे कळवायला विसरू नका. धन्यवाद.